सरकारला आमची सातत्यानं विनंती आहे की गरज नसलेला हा शक्तिपीठ महामार्ग करू नये. त्याच्याऐवजी हे पैसे चांगल्या कामासाठी खर्च करायला हरकत नाही असं मला वाटतं. काल सेक्शन 3ची नोटीस काढली अशी आमची माहिती आहे. अजून नोटीस आम्हाला हातात मिळाली नाही किंवा ती बाहेर अजून पडलेली नाही. कारण की परत 8-10 दिवसात सेक्शन 15ची देखील नोटीस ताबडतोब निघणार आहे अशी माहिती आमची आहे. आणि त्यामुळे अजून देखील सरकारला फेरविचार करण्याची संधी आहे. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की 2 पावलं यामध्ये मागं आलो त्यामुळं कुठंतरी थांबावं लागलं असं न मानता लाखो शेती उद्ध्वस्त होणार आहे, हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. ते सावरण्याची संधी सरकारला आता 2 पावलं मागं येणार. आणि मी काल म्हणलं तसं हे 1,00,000 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 गड किल्ल्यांना 500-500 कोटी द्या. राज्यातल्या 22,000 गावांना 1-1 कोटी अंतर्गत रस्त्यासाठी द्या. गोडं तेल महागलेलं आहे, महागाई वाढलेली आहे. ती महागाई कमी करण्यासाठी 10-15 हजार कोटी रुपये खर्च करा. त्याचबरोबर पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे, ते भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं स्वतःचे 10-15 हजार कोटी घालावेत. ST लोकल बस यामधून सामान्य माणसं प्रवास करतात, त्यांना सवलतीच्या दरामध्ये प्रवास करता येईल का, अशी व्यवस्था या पैशातून करता येईल का. आणि जे बेरोजगार तरुण युवक युवती आहेत त्यांना नोकरी लागेपर्यंत एक 5,000चा स्टायपंड दिला तर त्याच्यावर 15-20 हजार कोटी खर्च होतील. हे पैसे अशा पद्धतीनं खर्च करा की त्या राज्यातल्या जनतेला त्याचा उपयोग होईल. गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग हा शासनाने मागं घेतला म्हणजे आमचा पराभव झाला असं न मानता किंबहुना लोकशाहीमध्ये लोकांचा आदर राखला यासाठी तुमची इतिहासात नोंद होईल. पण एका बाजूला हे सगळं नोटिफिकेशन मिळालं असताना 15 दिवसापूर्वी सांगलीमधील काही गट नंबर जे आहेत ते सील झाल्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे, ज्यामध्ये आता शेतकऱ्यांना त्यामुळे कर्ज मिळत नाही किंवा तिथं व्यवहार देखील करता येणार नाही. एक नोटिफिकेशन अधिकृत निघण्याआधीच अशा पद्धतीनं सील देखील झाल्याचं नाही, वरून सरकारचा दबाव एवढा अधिकाऱ्यांच्यावर आहे की कसंही करून दंडुकशाही वापरा, लोकशाही मारून टाका, नियम बाजूला करा आणि या सगळ्या गोष्टी करा. आणि त्याचाच परिणाम आत्ता आम्हाला दिसतोय. म्हणजे तुम्ही प्रोसेसप्रमाणे सेक्शन 3ची नोटीस, नंतर 15ची नोटीस, या सगळ्या नोटिसीस तुम्ही देणं अभिप्रेत आहे. परंतु त्या न देता ड्रोननं मोजणी करायची म्हणजे जे आज एखादा प्रोजेक्ट होत असताना 2 वर्ष हा प्रोजेक्ट चालू आहे, कुठल्याही शासकीय डॉक्युमेंटमध्ये याचा DPR बघायला मिळत नाही. किंबहुना कशा पद्धतीनं या रस्त्याचं नियोजन केलेलं आहे, त्याचं आर्थिक नियोजन काय आहे हे कुठेही शासनामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी चाललेला प्रोजेक्ट आहे, शेतकरी हिताविरुद्ध आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अशी आमची पुन्हा एकदा विनंती सरकारला असणार आहे. सांगलीच्या बेट्यामध्ये काल पहाटेच्या सुमारास ही सगळी यंत्रणा मोजणीसाठी आल्याचं बघायला मिळालं. 3 प्रांत त्या ठिकाणी होते, वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते, दंगल काबू पथक होतं. पहाटेच्या सुमारास 3 ते 4 पहाटे 4 तेच म्हणतोय, सरकारचा दबाव एवढा अधिकाऱ्यांच्यावर आहे. अतिवृष्टी झाली तर पंचनामे करा म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतात. एखादा दुर्घट घटना, दुःखद घटना, दुर्दैवी घटना घडली तर तिथं पोलिसांना यायला वेळ लागतो. परंतु इथं मात्र अगदी सगळं बळ घेऊन पहाटे पहाटे पोलीस येतात. मग ही लोकशाही राहिली आहे का. म्हणजे दंडुकशाही करायची, हुकुमशाही करायची हे चालणार नाही. आणि आम्ही त्याला प्रखरपणे विरोध, या 12 जिल्ह्यातले शेतकरी प्रखरपणे याला विरोध करतील आणि तो विरोध पुढच्या काळामध्ये तीव्र होताना दिसेल सरकारला. हा शक्तिपीठ महामार्गाला जिथं जिथं प्रामुख्याने विरोध होतोय तिथं आपल्या मर्जीतले अधिकारी आणून हा शक्तिपीठ महामार्गावरचा विरोध नाही, अधिकारी मर्जीतला असला तरी शेतकरी शेवटी मर्जीतला नाही ना, शेतकऱ्याची मर्जी पाहिजे ना. अधिकारी माप तुम्ही SP अंचीला, कलेक्टर अंचीला, प्रांत अंचीला, तलाठी अंचीला, परंतु शेवटी ज्या शेतकऱ्याची जमीन जाते त्याची मर्जी असली पाहिजे ना. ती मर्जी नसेल तर तुम्ही कशासाठी घेता. त्यामुळे विरोध हा 100% होणार, कारण की नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी आहे आणि म्हणून हा गरज नसलेला महामार्ग आहे, म्हणून त्याला विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता विधान परिषदेच्या 6 जागा तर बिनविरोध झालेल्या आहेत. उर्वरित ज्या ठिकाणी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी देखील बऱ्यापैकी काँग्रेसचे जिथं उमेदवार आहेत ते फारसे लढायला तयार नाहीत असं दिसते. अमरावतीतील उमेदवार तर थेट रुग्णालयात आहे, त्यामुळे कुठे हायकमांड देखील नाराज आहे अशी तसा काही विषय नाही. कारण की आकडेवारी आम्हाला माहीत होती. ज्यावेळी आम्ही या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आकडेवारी आम्हाला माहीत होती की आकडेवारीपर्यंत आम्ही पोहोचू शकणार का.
परंतु शेवटी लोकशाहीमध्ये एका मताचा देखील अधिकार असतो आणि निवडणूक लढली पाहिजे. भाजपसारख्या प्रवृत्तीला विरोध केला पाहिजे, महायुतीला विरोध केला पाहिजे, या भूमिकेतून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलो. त्यामुळं आकड्यापर्यंत पोचणार का, शेवटी प्रत्येक उमेदवार जो आत्ता रिंगणात आहे तो प्रयत्न प्रामाणिकपणे करणारच आहे. देशमुख हे दुर्दैवानं ॲडमिट असल्यामुळं 2-3 दिवस ते प्रचारात येऊ शकले नाहीत, परंतु ते उद्या परत दवाखान्यातून येऊन ते प्रचार निश्चितपणे करतील. त्यामुळं राहिलेले आमचे जे काय उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, ते आपला आकडा जो काय आहे तो मिळवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील. कुठलाही हायकमांडमध्ये या ठिकाणी गैरसमज किंवा कुठलाही तशा पद्धतीचं नाही, कारण की शेवटी राज्यातल्या युनिटनं हा निर्णय घेतलेला आहे आणि तिन्ही पक्षांशी बोलून हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला. असं नाही की एकट्यानं काँग्रेसनं निर्णय घेतला, महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला की या निवडणुका लढवायच्या. आणि त्यामुळं शेवटी मग लढायचंच नसेल तर मग सगळंच बिनविरोध होईल. त्यामुळे लढण्याची भूमिका आपण घेतो, त्याला समर्थन निश्चितपणे सगळ्यांचं आहे. देशामध्ये तृणमूल पक्ष काँग्रेस पक्षाची काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू आहे. असाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला तर त्यांनी उत्तर दिलं, पहिले बारिश तो होणे दो, बाद में रेनकोट लेना छाता लेना है वो डिसाइड करो. नाही, मला वाटतं देश पातळीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 2024ला एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं म्हणून इंडिया आघाडी स्थापन झाली. त्यातला प्रमुख पक्ष ड्रायव्हिंग फोर्स हा काँग्रेस पार्टी होती आणि काँग्रेसमुळं हे इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्र आलेले आपण 2024च्या लोकसभेवेळी पाहिलं. परंतु त्यानंतर बरंच पाणी नदी खोलून वाहून गेलेलं आहे. राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवणे हा एकमेव अजेंडा भाजपचा राहिलेला आहे आणि म्हणून उद्याच्या भविष्यकाळात सगळे एकत्रित काँग्रेसबरोबर आले तर या ठिकाणी काही चुकीचं असं मला वाटत नाही. परंतु शेवटी हा हायकमांड आणि वरच्या दिल्ली लेवलचा हा निर्णय, हे सगळे पक्ष एकत्रितपणे जसे 24ला राहिले तसेच उद्याच्या भविष्यकाळात भाजपच्या विरोधात एकसंघ ताकद कशी निर्माण करता येईल यासाठी जे प्रयत्न होतील त्याला निश्चितपणे मला वाटते सगळेच पाठिंबा देतील किंवा सगळेच त्या विचारानं राहतील अशी अपेक्षा आहे. सर, कॉंग्रेस जनता पार्टीच्या संदर्भामध्ये काही घडामोडी घडतायत, बऱ्याच शहरात जाऊन ते आंदोलन करतायत, आज पुण्यात देखील आंदोलन होत आहे, प्रतिसाद देखील मिळतो. आणि असं असताना एक संशयाचं वातावरण म्हणजे संजय राऊतांनी आज एक फोटो जाहीर केला ज्यामध्ये तितके जे आहेत ते पंतप्रधान मोदींची त्यांनी भेट घेतली असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. आता संजय राऊत खासदार आहेत, ते शिवसेनेचे नेते आहेत, तो फोटो सत्य आहे असं समजून मी बोलतो या ठिकाणी, कारण की त्यांनी फोटो तो ट्विट केलेला आहे. त्यामुळं या आंदोलनामध्ये नीट आणि CBSEचं आंदोलन हा मुद्दा पहिला या देशामध्ये आमचे नेते राहुल गांधींनी या ठिकाणी उचलला. ज्या मुलांनी यामध्ये लक्ष गाठलं सार्थक, त्याच्याशी चर्चा करून किंवा जे मुलं यामध्ये अडचणीत आले होते त्यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी चर्चा प्रामुख्याने केली आणि पहिली सुरुवात ही काँग्रेसनं देशभर केली. NSU असेल, युथ काँग्रेस असेल, यांनी देशभर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्यातच मध्ये हा विषय CJPचा या ठिकाणी आला. त्याला ऑनलाईन चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळाला, परंतु जंतर मंतरच्या आंदोलनाला नेमकी दिशा मिळाली का, पुढच्या काळात ते आंदोलन दिशेनं त्या चालले का, अशा सगळ्या साशंकता निर्माण झाल्या. आणि म्हणून मला वाटते की ही CBSE आणि नीटचा विषय हा पहिला प्रथम काँग्रेसनं त्या ठिकाणी हाताळला. आता CJPनं तो घेतला असला ठीक आहे, काय हरकत नाही, मुद्दे मांडायला कोणालाही या ठिकाणी बंदी नाही, त्यांनी तो मुद्दा मांडावा, परंतु लॉजिकल एंडपर्यंत हा लढा घेऊन जाण्याची ताकद फक्त काँग्रेस पक्षामध्येच आहे. राधानगरीमध्ये 4 आरोपी होते सामुदायिक बलात्कार प्रकरणाचे. त्यातला एक आरोपी ज्यावेळेला पोलिसांच्या गाडीत बसतो आणि माध्यमांचे कॅमेरे ज्यावेळेला त्याच्या दिशेने गेल्यानंतर त्याने मिशी पिळलेली आहे, हे कशाचं धोतक म्हणायचं? नाही, मला वाटते आता राजकारणामध्ये अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर राहून फोटो काढतात, सेल्फी काढतात आणि रील्स बनवतात. असा एक नवीन ट्रेंड त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या माणसांना पुढं एवढी भीती त्या ठिकाणी पोलिसांची सुद्धा राहिलेली नाही. मला वाटते पोलीस खात्यांना योग्य ती काळजी या अशासारख्या लोकांच्यावर या ठिकाणी घेतली पाहिजे. पोलिसांची भीती राहिली पाहिजे, या पद्धतीची कारवाई अशा सगळ्या नराधमांच्यावर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, 20 तारखेला गुळासंदर्भातला प्रश्न आहे. सध्या FDIच्या धाडी किंवा कारवाईचं जे प्रोसेस संपूर्ण राज्यभर चालू आहे, त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जो गुळाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते,
तो आता संकटात येण्याची शक्यता आहे, कारण तो भेसळयुक्त गुळ अशी एक अपप्रचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर या कारवाईचा परिणाम या उद्योगावर काय होईल की तुम्हाला काय वाटतं? हे FSSAIनं कारवाई मुंडे आल्यानंतर राज्यभर या ठिकाणी चालू केलेलं आहे. त्याचं पहिल्यांदा मी स्वागतच करतो, कारण की ॲडल्ट्रेशन हा एक मोठा विषय या राज्यामधला त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांना देखील आमचं सांगणं आहे की किमान वर्षभर त्यांना राहू द्या. किमान ह्या भेसळी ज्या काय होत आहेत, मसाल्यामध्ये होतं आहे, दुधामध्ये या ठिकाणी होते, खाद्यपदार्थामध्ये त्या ठिकाणी होते, ती किमान भेसळ थांबवा. परंतु माझी त्यांना आयुक्त म्हणून देखील विनंती आहे, कारण की 4 वर्षे खातं मी ते बघितलेलं आहे, की थोडा टाईम पिरियड प्रत्येकाला द्यावा. जे खरं उद्योग करतायत किंवा खऱ्या पद्धतीनं काम करतायत त्यांना नियमांची सवय नाही, ती नियमांची सवय लावून द्यावी. आता गुळाच्या बाबतीत सरसकट कारवाई न करता काही सॅम्पल तुम्हाला सापडले तर कारवाई करायला हरकत नाही, परंतु सरसकट सगळाच गुळ खराब आहे असं म्हणण्यानं त्याच्यावर अवलंबून असणारी एक अर्थव्यवस्था आहे, जी अर्थव्यवस्था धोक्यात या ठिकाणी येऊ शकते. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की 2 कॅटेगरी कराव्यात. एक FSSAIकडे रजिस्टर असणाऱ्या लोकांची संख्या ही ऑलरेडी अन्न औषध प्रशासन विभागाकडे आहे. त्या रजिस्टर्ड लोकांची मीटिंग घेऊन तुम्ही या नियमावलीप्रमाणे तुमचे पदार्थ तयार करताय का, त्यामध्ये काही करत नाही ना, अशा पद्धतीची सूचना त्यांना द्यावी. आणि त्याचा गैरफायदा घेऊन जे भेसळ करतायत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. कारण की या सगळ्या गोष्टीमध्ये आज आपण बघतो, दिवाळी आला, दसरा आला, कुठलाही सण आला की खवा हा आर्टिफिशियल या ठिकाणी तयार होतो. दूध म्हणजे गुजरातमध्ये दुधाची अख्खी फॅक्टरी आर्टिफिशियल दूध तयार करणारी त्या ठिकाणी सापडते. आणि म्हणून मला वाटते कारवाई ॲडल्ट्रेटेडवर झाली पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु चांगल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता मुंडे साहेबांनी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. रविवारी शरद पवारांचा दौरा होता आणि तो इचलकरंजीमध्ये होता. त्यावेळी प्रकाश अण्णा आवाडेंनी एक किस्सा सांगितला व्यासपीठावर की त्या काळामध्ये शरद पवारांनी एक खाजगी कारखाना यांना कसा दिला आणि त्याचं नाव जवाहर कसं झालं आणि तो आता सहकारी कसा झाला. इथपर्यंत ठीक आहे. आता त्याच कारखान्याचं नाव बदलून आवाडे साखर कारखाना करताय आणि त्याचं नामकरण करण्यासाठी स्वतः अमित शहा येत आहे. असं तुम्ही बघताय? नाही, मला वाटते गेले 50 वर्ष ज्या ज्या सहकारी संस्था झाल्या त्या सगळ्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या. मला वाटते ते नाव बदलायला नको पाहिजे होतं. आवाडेदादांचं काम मोठं आहे, त्याबद्दल काही अडचण नाही. इचलकरंजी जनता बँकेला दादांचं नाव त्या ठिकाणी दिलेलंच आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये हा सगळा व्याप जो काय आहे इचलकरंजीमध्ये, मग इचलकरंजीतले अनेक प्रकल्प असेल, वस्त्रोद्योग असेल, सूतगिरण्या असतील किंवा जव्हार कारखाना असेल, या सगळ्या गोष्टी काँग्रेसच्या काळात झाल्या होत्या. मला वाटते ते नाव बदलायला नको पाहिजे होतं. किंबहुना अमित शहा साहेबांनीच सांगायला पाहिजे होतं नाव बदलू नका, दुसरा कुठला तरी कार्यक्रम घ्या, मी त्या कार्यक्रमाला येतो. कारण की शेवटी जवाहरलाल नेहरूंचं नाव त्या ठिकाणी होतं, इतकी वर्ष त्या ठिकाणी होतं. ठीक आहे, पक्षीय भूमिका तुमची वेगळी असू शकते, त्याबद्दल मी काय बोलणार नाही, परंतु जवाहरलाल नेहरूंसारखं नाव बदलणं हे मला थोडं संयुक्तिक त्या ठिकाणी वाटत नाही. आणि आवाडे कुटुंबियांची एवढी मोठी ताकद आहे की आणखीन एक कारखाना काढून ते दादांचं नाव, दादांच्या नावानं अजून 2 कारखाने काढू शकतात, एवढं त्यांचं राजकीय वर्चस्व ताकद आहे. त्यामुळे त्यांनी अजून एखादा कारखाना काढून भूमिपूजन करून मोठ्या दादांचं नाव दिलं तर आम्हाला त्याचं स्वागत आहे. त्यांच्याबद्दल अजिबात आवाडेदादांच्याबद्दल आम्हाला अनादर नाही आहे, परंतु जवाहरचं नाव बदलणं संयुक्तिक असं मला वाटत नाही. 20 तारखेला केंद्रीय गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असा मोठा पोस्टपाटा कोल्हापूरमध्ये येतोय. शक्तीपीठच्या अनुषंगाने काय मुख्यमंत्र्यांना आव्हान असणार? कारण राजू शेट्टींनी इशारा दिलेला आहे की मुख्यमंत्र्यांचा ताफा नाही, शेवटी त्यांनी फेरविचार करावा अशी आमची अपेक्षा निश्चितपणे असणार आहे. मी सातत्यानं म्हणतो, आता 20 तारखेला काय करायचं याच्यावर राजू शेट्टी यांनी मी चर्चा करू आणि आम्ही तुम्हाला सांगू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.